नमस्कार. तर बुक्ससोबत आपण आता न्यूजपेपरमधले पण पुरवणीबद्दल बोलत होतो. मिफा मेक फिट युअर सेल्फ अगेन या सकाळच्या पुरवणीबद्दल मी बोलते आहे. मागील याच्यामध्ये माझे काही त्याचे भाग किंवा जे पॅरेग्राफ्स आहेत ते वाचून झाले. सद्गुरूचा वाचल्यानंतर आज आपण वाचूया श्री श्री रविशंकर यांचा चेतना तरंग. विक्षिप्त माणसाशी कसे वागाल. जेव्हा सद्गुरूंचं आपलं ऐकून झालं की आपण स्वतःला चेंज करतोय, पण बऱ्याच वेळा अशी सिच्युएशन येते की जेव्हा आपण कितीही चेंज करू स्वतःला, पण समोरचा माणूस इतका विक्षिप्तरित्या वागतोय, तर आपण त्याला कसे हँडल करणार. सो एकाच पानामध्ये आपल्याला दोन्ही पाहायला मिळतं की आपण स्वतःला पहिल्यांदा परिवर्तन करायचं आहे, तरीही काही गोष्टी असह्य होत आहेत जेव्हा माणूस खूपच विक्षिप्तरित्या वागतोय. तर त्यासाठी कसे वागाल. स्वार्थी आणि विक्षिप्त माणसाशी वागण्याचे अनेक पर्याय आहेत, पण त्या सगळ्यांचा रस्ता प्रेमाच्या दरवाजातूनच जातो. स्वार्थी माणसाला प्रेमळपणे हाताळा. तो स्वार्थी का झाला हे समजावून घ्या. एखाद्या वेळेस आयुष्यात अशा लोकांना प्रेमाचा कधी प्रत्यय आला नसेल म्हणून ते स्वार्थी झाले असतील. त्यांचा कोणावर भरोसा नसेल म्हणून ते स्वार्थीपणाने वागत असतील. सो ह्याच लाईफमध्ये नाहीत, आपले जे काही विचार आहेत, आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की अरे मी हा असा विचार का केला, किंवा मी हा असं का वागलो, मी तर असा नाही आहे. ह्या गोष्टींचे कारण बऱ्याच वेळा आपली कंडिशनिंगवर असते. जेव्हा मी नेहमी ब्रह्माकुमारी शिवानींचं ऐकत असते व्हिडिओ किंवा ऑडिओ, त्यामध्ये ते नेहमी म्हणतात की आपले जे संस्कार आहेत, मन बुद्धी संस्कार, सो आपले जे संस्कार आहेत हे आत्ताच्याच म्हणजे फक्त आपल्या करंट सिच्युएशन किंवा फक्त ह्या जन्माचेच नाही आहेत, आपण मागच्या जन्माचे पण कित्येक जन्माचे जे संस्कार आहेत ते कॅरी फॉरवर्ड करत आलो आहोत. सो काही लोक स्वार्थी बनतात, त्याचं कारण एक असंही असेल की त्यांना मागच्या जन्मी किंवा काही पास्ट एक्सपिरियन्सेसमध्ये त्यांना असं अनुभवामध्ये आले की आपण पूर्ण प्रेम करून काही फायदा नाही. बऱ्याच वेळा त्यांना धोका मिळाला असेल किंवा काही झालं असेल त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यामुळे की त्यांच्या मनाची कंडिशनिंग अशी झाली की स्वार्थी बनणं हाच एक त्याचा पर्याय आहे. सो ही जी कंडिशनिंग आहे, हे जी विचारशैली त्यांची बनलेली असते इतक्या आत्माच्या या इतक्या शरीरामध्ये जाऊन, की ती चेंज करणे पॉसिबल नाही आहे किंवा मग खूप प्रयत्न घ्यावे लागतील. सो ते जसे रविशंकर म्हणत आहेत की म्हणून ते स्वार्थी झाले असतील, त्यांचा कोणावर भरोसा नसेल म्हणून ते स्वार्थीपणाने वागत असतील. त्यांना जास्त प्रेम द्या, त्यांच्याशी प्रेमाने वागा, त्यांच्यात आपलेपणा निर्माण करा. अगदी गोरिल्लासुद्धा त्याचे कुटुंब असते आणि दरोडेखोरसुद्धा इतरांच्या दृष्टीने दहशत निर्माण करणारी व्यक्ती असला तरी त्याला स्वतःचे नातेवाईक असतातच. त्यांच्याशी तो माणुसकीच्या नात्याने वागत असतो. संपूर्णपणे वाया गेलेला आणि 100% वाईट माणूस निदान माझ्या तरी पाहण्यात आलेला नाही. कोणताही माणूस कितीही वाईट असला तरी त्याच्यात 1-2% तरी चांगुलपणा हा असतोच. त्या चांगुलपणाला खतपाणी घाला आणि त्यांची प्रगती घडवून आणा. त्यांच्यावर वाईटपणाचा शिक्का कोणत्याही परिस्थितीत मारू नका. हे फार महत्त्वाचे आहे. परिस्थिती त्यांना वाईट वागायला भाग पाडते, म्हणून विक्षिप्त माणूस आज न उद्या आपला स्वभाव बदलून प्रेमळ बनेल, समाजातल्या इतर माणसांसारखा बनेल यावर विश्वास आणि भरोसा ठेवा. योगविद्येचे प्रचारक महर्षी पतंजली यांनी मनाचे संरक्षण करण्यासाठी 4 सूत्रे सांगितलेली आहेत. या 4 सूत्रांनुसार तुम्ही व्यवहार करा. या पृथ्वीवर 4 प्रकारचे लोक राहतात. पहिल्या प्रकारचे लोक हे प्रसन्नचित्त असतात. अशा सुखी आणि प्रसन्नचित्त लोकांबरोबर मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करा. तुम्ही असे केले नाहीत तर अशा धनवान आणि सुखी लोकांच्या प्रती तुमच्या मनात नाहक ईर्ष्या निर्माण होईल. हे खूप बरोबर आहे की ईर्ष्या, तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याचं चांगुलपणाला जर जाणून घेत नसाल तर त्याच्याबद्दल तुमच्या मनात ईर्ष्या तयार होते, कारण तुम्ही त्या पोझिशनपर्यंत किंवा त्याचे जे सक्सेस आहे, त्याचे जे यश आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. सो तुम्हाला त्याचा हेवा-देवा वाटायला लागतो की ह्या गोष्टी त्यालाच का भेटल्या, ह्या प्रयत्न तर मी पण केले होते पण ह्या गोष्टी मला का नाही भेटल्या, ही त्याला लक आहे. किंवा मग आपण ते कारणं शोधू लागतो की त्याला कशामुळे हा सॉफ्ट कॉर्नर मिळाला किंवा त्याला हे यश इतक्या इझिली कसं काय मिळालं. असं काही नसतं की यश प्रत्येकाला खूप दिसतं तसं नसतं. जसं म्हणल्यासारखं आहे, प्रत्येकजण आपापल्या परीने वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करत असतो आणि त्याला एखाद्या वेळेतच तो रातोरात स्टार होतो. त्याच्या मागे पण त्याने आधी म्हणजे जसंच आपण आता बोलायसारखं पास्ट कर्मा किंवा एखाद्या गोष्टीमुळे त्यांना तो
मिळतो. कारण आपले चांगले केलेले कर्म जे आहेत ते कधी वाटोळे जात नाहीत. तुम्ही एखाद्या गोष्टीची थोडी जरी केलेली असेल भक्ती, किंवा एखादी गोष्ट चांगली कोणतीही केली असेल, तर त्याचे फळ जेव्हा तुम्हाला असं जेव्हा रातोरात तुम्ही म्हणता की स्टार होतं, ते हे अक्युमुलेटिव्ह सगळं म्हणजे पूर्ण अक्युमुलेटिव्ह मराठीमध्ये म्हणजे हे एकत्रितरित्या हे सगळे तुम्हाला मिळालेलं असतं. जे तुम्हाला दिसतंय सध्या की अचानक मिळालेलं सक्सेस हे, किंवा त्यासाठी त्याचं नशीब होतं, तसं नाही आहे. बऱ्याच गोष्टी त्याच्यामागे असतात जे आपल्याला माहीत नसते. प्रत्येकाची जर्नी आपल्याला माहीत नसते. त्याला ते म्हणतात की, बरेच जण म्हणतात की एखाद्याची जर तुम्हाला जर्नी माहीत करून घ्यायची असेल तर त्याच्या शूजमध्ये, म्हणजे त्याच्या बुटामध्ये तुम्ही प्रवास करून पाहायला हवा. त्याचा म्हणजे अर्थ असा की तुम्ही त्याच्या सिच्युएशनमधून जायला हवे की ज्यामुळे तुम्हाला कळेल की त्याची जर्नी कशी होती. सो ईर्ष्या करणे हे काही योग्य पर्याय नाही आहे. तुम्ही स्वतःला आणखीन डेव्हलप करून, आणखीन विकसित करून, तुमच्या परीचे सक्सेस तुम्हाला मिळेपर्यंत तुम्ही अथकरित्या प्रयत्न चालूच ठेवायचे आहेत. तुम्ही त्यांचा दुस्वास करायला लागाल, त्यांच्यातल्या त्रुटी आणि दोष शोधायला लागाल, त्यांचे दुर्गुण तुमच्या मनात चालायला लागतील. म्हणून तुम्ही एखाद्याला आनंदात असलेले बघाल तेव्हा काय केले पाहिजे? त्यांच्याबरोबर हात मिळवा, त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने वागा, त्यांना तुमचे मित्र माना. आपल्या मित्राला प्रसन्नचित्त बघून तुम्हाला दुःख होईल का? नक्कीच नाही. तुमचा मित्र प्रसन्न असेल तर तुम्ही सुद्धा आनंदी व्हाल, आणि मित्र दुःखी असल्यास तुम्ही सुद्धा दुःखी व्हाल. बऱ्याच वेळा आपण फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, ह्या सोशल मीडियावर बऱ्याच लोकांच्या खूप छान छान गोष्टी चालू असलेले बघतात, ते यशस्वी झालेले बघतो. बऱ्याच वेळा हा दररोज आपल्याला ह्या फिलिंग्स येतात. आपण कळत न कळत, ईर्ष्या नाही, जेलसी नाही, द्वेष नाही, पण मनामध्ये विचार येतो, अरे यांची लाईफ तर चांगली चालू आहे, माझी तर नाही चालू आहे. सो याला हे उत्तर देत आहेत की आपण त्यांना मित्र समजत नाही आहेत. आपण त्यांना यांना जसे ज्ञानेश्वर महाराजांनी मला हे विश्वची माझे घरं, जे योगी पुरुष आहे, किंवा याच्यामध्ये पण भगवद्गीतेमध्ये पण म्हटले आहे की ते सर्वांना बंधू भगिनींच्या मानाने किंवा एक आत्म्याच्या रूपात पाहतात. आणि सो त्यांना ते जेव्हा सुखी होतील, जेव्हा एखाद्या मित्रत्वाची डेफिनेशन केल्यासारखेच आहे रविशंकरांनी केलं की त्याच्या सुखामध्ये तो सुखी असतो आणि त्याच्या दुःखामध्ये तो दुःखी असतो. सो थोडक्यात सुखी लोकांशी मित्रत्वाचे संबंध जोडा. जे लोक दुःखी आहेत त्यांच्याशी कसा व्यवहार केला पाहिजे? अशा लोकांशी मैत्री करू नका. असे 90% लोक आपल्या स्वभावामुळे आणि स्वतःच्या कर्मामुळे दुःखी कष्टी झालेले असतात. अशा व्यक्तींच्या बाबतीत तुम्ही त्यांना करुणा दाखवा. मित्र होणे आणि करुणा दाखवणे यात फरक आहे. मैत्री केल्यावर तुमची दृष्टी आदू होईल. समजा तुमचा मित्र दुःखी झाला असेल, कोणावर तरी भयंकर संतापलेला असेल, तर त्याच्या संगतीने तुम्ही सुद्धा संतापाल आणि दुःखाचे वाटेकरी बनता. अशावेळी त्याला करुणा दाखवा. परिस्थितीने जे गांजले असतील त्यांना मदत करा. प्रसन्न व्यक्तीला करुणेची आवश्यकता नसते. प्रसन्न व्यक्तीला तुम्ही कोणत्या प्रकारे करुणा दाखवाल? दुःखी व्यक्तीला करुणेची आवश्यकता असते, त्याला करुणा दाखवा. त्याच्या बाबतीत करुणामय बना. सो शेवटी सर्वजण लव अँड कम्पॅशन यामध्ये रविशंकर या पूर्ण याच्यामध्ये तुम्ही बघताल की पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी प्रेम द्या म्हटले म्हणजे लव, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी सांगितले की दया करा म्हणजे कम्पॅशन. सो ह्याच गोष्टी आहेत की आपल्याला संतत्वाकडे नेऊन जातात. दया आणि करुणा, दया करुणा आणि प्रेम. सो हा भाग मी त्याच्यातला वाचला आहे. तुम्ही पण नक्कीच वाचा. दर मंगळवारी हा सकाळ नावाच्या सकाळ पेपरमध्ये मिफा नावाच्या पुरवणीने हा येतो, मेक फिट युअर सेल्फ अगेन. सो आपल्याला या रविशंकर यांच्या जे हे आहे पॅरेग्राफ, त्यामधून एवढं समजलं आहे की करुणा करायची आहे जे दुःखी असतील त्यांच्यावर, आणि जे सुखी आहेत त्यांना मित्रत्वाचं नातेपत करायचं आहे, ज्यामुळे की आपण त्यांच्यासोबत राहू आणि त्यांच्यासोबत त्यांच्या संसर्गाने सुख घेऊ. आणि जे आपले दुःखी झालेले मित्रमैत्रीण आहेत त्यांना आपण करुणा दाखवू. कारण तुम्ही खुश नसाल, तुमच्या स्वतःमध्ये जर प्रेम नसेल तर ते प्रेम तुम्हाला देता येणार नाही. सो तुम्ही स्वतः प्रेममय बना. तुम्ही स्वतः दया करुणा तुमच्याबद्दल पण दाखवा, आणि तुम्ही स्वतःला पण प्रेम द्या, आणि तेव्हाच हे सगळं तुमच्या बाहेर येईल.
धन्यवाद.